नमस्कार. आज आपण करणार आहे तर मूग डाळीपासून कुरकुरीत असा डोसा. आणि ते झटकीपट तयार होतं. जास्त डाळ भिजत घालायची गरज नाही किंवा पिठे भिजत ठेवायची गरज नाही. झटकीपट कुरकुरीत डोसा तयार होत आहे. आणि त्यासोबत साऊथ इंडियन चटणी करणार आहे तर रेसिपीला सुरुवात करू. एक मोठी वाटी डाळ घेतलेली, ही पिवळी डाळ आहे. आणि याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं. डाळ चांगली धुवून घ्यायची कारण डाळीवरती पावडर असे. 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवायचं आणि 1 तासासाठी भिजत घालायची. किंवा लवकर जर करायचं असेल तर अर्ध्या तासासाठी भिजत घालायची गरम पाण्यामध्ये. बघा डाळ चांगली भिजलेली आहे. आता त्यातलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं. मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं कारण मिक्सरचं भांडं छोटं आहे, त्यावेळेस मी 2 वेळेस वाटून घेणार आहे. जेवढी बसती तेवढी डाळ वाटून घ्यायची. आणि त्यामध्ये आता 3 ते 4 हिरव्या मिरच्या टाकणार. तिखट आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो तो. त्यामध्ये 2 इंच आलं टाकलेलं आहे साल काढून. आणि 10 ते 12 लसणाच्या कळ्या टाकून घ्यायच्यात. आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं. ह्याच्यामध्ये मीठ टाकायचं आपल्याला जेवढं डोश्याला वापरायचं तेवढं चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं. आणि 1 छोटा चमचा हळद टाकायची. हळदीनं खूप छान असा कलर येतो डोश्याला. आणि थोडंसं पाणी टाकायचं. पाणी टाकून मिक्सरमधून वाटून घ्यायचं. पाहू शकता सगळी डाळ वाटून घेतलं. जेवढं होईल तेवढं बारीक डाळ वाटून घ्यायची. अजिबात त्यामुळे डाळीचे तुकडे वगैरे ठेवायचे नाही. बघा अशी जेवढी चांगली डाळ वाटून तेवढे आपले डोसे चांगले होतं. आणि याला ठेवायची पण काही गरज नाही. लगेच झटकीपट असं डोसा तयार करायला घेतलं तरी चालतं. पण पहिले आपण चटणी करून घेणार आहे. तर एका पॅनमध्ये 1 चमचा तेल टाकायचं. त्यामध्ये छोटा चमचा मोहरी, छोटा चमचा जिरे टाकायचे. आणि 2 चमचे उडदाची डाळ टाकून घ्यायची. आणि 4 चमचे चणा डाळ टाकलेली, भिजत घातलेली नाही किंवा धुतलेली पण नाही, फक्त कपड्याने पुसून घेऊन टाकायचं त्यामध्ये. आणि बारीक गॅसवरती 1 मिनिटासाठी ते डाळीला परतून घ्यायचं. डाळ परतून झालं की त्यामध्ये अर्धा इंच आलं टाकून घ्यायचं. आणि 10 ते 12 लसणाच्या कळ्या टाकायच्या. आणि 2 मिडियम साईजचे कांदे घेतलेले तर लहान मोठे कसे कापले तरी चालतं. आणि त्यामध्ये 3 मिडियम साईजचे टमॅटो टाकायचे. आणि मीठ टाकायचं थोडंसं, म्हणजे पटकन असं टमाटर मऊ होते. टमाटर मऊ करून घ्यायचं आपल्याला. हे चांगलं सगळं परतून घ्यायचं. 4 ते 5 मिनटासाठी चांगलं टमाटर मऊ झालं की त्यामध्ये तुमच्याकडे जर लाल मिरची असतील तर लाल मिरच्या टाकून पण 1-2 मिनटासाठी परतून घ्यायचं. पण माझ्याकडे लाल मिरची नाही आहे त्यामुळे मी काय परतून घेणार नाही. टमाटर मऊ झाला, गॅस बंद करायचा. थंड झालं की मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं. 1 चमचा लाल तिखट टाकलेलं आहे, तिखट मिरची पावडर येते. आणि 1 चमचा बेडगी मिरची पावडर टाकली. ती पचायला हलकं असतं, कलर खूप छान असं येते. चटणी चांगली वाटून झाली की त्यावरती तडका देणार आहे. तर 1 चमचा तेल गरम करायचं आणि त्यात छोटा अर्धा चमचा मोहरी टाकायची. मोहरी चांगली तडतडून द्यायची. मोहरी तडतडली की 10 ते 12 कडीपत्त्याची पानं टाकायचे. फक्त आपल्या मोहरीची कडीपत्त्याची फोडणी द्यायची चटणीवरनं. वरनं फोडणी टाकून घेतली की लगेच मिक्स करून घ्यायचं. खूप छान असं चटणी तयार होती. आणि डोश्यासोबत खूप छान अशी चवीला लागते. ही चटणी मिक्स करून झाली की लगेच डोसे करायला घेणार आहेत आपण. पहिली चटणी करून घेतली की म्हणजे डोसे झाले पटकन असं खायला घ्यायला येते. लो ते मिडियम गॅसवरती तवा गरम करायचा. तवा गरम झाला की त्याला तेल नाही लावायचं. पहिलं थोडंसं पाणी टाकून एखाद्या कपड्याने किंवा टिश्यू पेपरने पुसून घ्यायचं. आणि त्यावरती मधोमध असं डोश्याचं बेटर टाकून घ्यायचं, आपण जे डाळीचं वाटून घेतलं ते. आणि हलक्या हाताने असं चौकून पसरून घ्यायचं. वरण असं सुकल्यासारखं झालं की कडन तेल सोडायचं, म्हणजे डोसा चिटकत नाही आणि पटकन असा निघत आहे. असंच की छान असा डोसा झालेला आहे, की छान असा कलर पण आलेला आहे. आणि असा डोसा म्हणलं की एका बाजूकडून शेकतं, दोन्ही बाजूकडून शेकत नाही तर. आणि असा चांगला कलर आला की डोसा काढून घ्यायचा. डोसा की छान असा कुरकुरीत तयार झालेला आहे. मूग डाळीचा डोसा चवीला खूप छान असं लागत आहे आणि पौष्टिक पण असतंय. आता दुसरा डोसाला करायला पण तव्यावरती थोडंसं पाणी टाकून मग पुसून घ्यायचं आणि मग दुसरा डोसा तयार करायला घ्यायचा. म्हणजे डोसा तव्याला चिटकत नाही आणि खूप असे कुरकुरीत डोसे तयार होतात. सगळे डोसे आपण असे तयार करून घेणार आहेत. आणि एका वाटीच्या प्रमाणामध्ये असे 10 डोसे झालेले आहेत. खूप छान असे डोसे तयार होतात. मुलांच्या डब्यांसाठी किंवा सकाळच्या नाश्त्यांसाठी झटकीपट कुरकुरीत डोसे तयार होतात. आणि जास्त वेळ पण डाळ काय भिजत घालायची गरज नाही आहे. म्हणजे काही जर असेल तर गरम पाण्यामध्ये ठेवायचं, अर्धा तासामध्ये पटकन अशी डाळ भिजतील. मुगा डाळ जास्त काही टाईम लागत नाही आहे. तोडून दाखवते किती कुरकुरीत असं डोसा तयार झालेला आहे, तोडण्यावर कळतं. आणि चटणी पण खूप छान अशी झाली. हे माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.